स्वस्थ व्यक्ती कुणाला म्हणायचं हे सांगण्यासाठी आयुर्वेदाने फार सुंदर आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे। मग ते वर्णन करण्यासाठी एक सुंदर श्लोक आहे, तो कोणता? समदोषा समअग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते। मग याचा अर्थ काय? तर ज्या व्यक्तीमध्ये 3 दोष म्हणजेच वात पित्त कफ, सप्तधातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि अग्नीला इथे आपण जाठर अग्नी गृहीत धरायचं। मग ज्या व्यक्तीमध्ये 3 दोष सप्तधातू आणि अग्नी समान अवस्थेत आहे, त्याचबरोबर ज्या व्यक्तीचे मलमूत्र विसर्जन क्रिया ह्या नियमित आहेत, ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या स्वस्थ आहे। आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीचं मन आत्मा इंद्रिय प्रसन्न आहे, ती व्यक्ती स्वस्थ आहे, म्हणजेच मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहे। मग पूर्णतः व्यक्ती स्वस्थ केव्हा होतो? जेव्हा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असते, तेव्हा आपण त्या व्यक्तीला पूर्ण स्वस्थ म्हणू शकतो। अन्यथा आपण त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणू शकत नाही, कारण की तुम्हाला स्वस्थ असण्यासाठी मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही स्वास्थ्य महत्त्वाचे आहेत।